नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक नंबर 1 आणि टॉपिक नंबर 2 पूर्णपणे अभ्यासलेला आहे। जर तुम्ही त्या टॉपिकची व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपिक नंबर 3 अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण थेरी अभ्यासलेली आहे, ॲडजस्टमेंट काय आहे ते अभ्यासलेलं आहे, जनरल एंट्री कशा करायची ॲडमिशन करत असताना पार्टनरचं ते देखील अभ्यासलेलं आहे। तर हे जर तुम्ही बघितलेलं नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं सॉल्व एक्झाम्पल नंबर 6 अभ्यासणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल समजेल। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा एक्झाम्पल आपण रीड करायचं, इन डिटेल काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि देन आफ्टर सॉल्व करायला सुरुवात करायची। तर सुरू करूया। बघा, फर्स्ट समीर अँड निशा दोघ जण पार्टनर आहेत, हे जुने पार्टनर असणार आहेत। पहिला पार्टनर आहे समीर, दुसरा पार्टनर आहे निशा। आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3/4 इज अँड 1/4। आता बघा, थोडासा रेशो त्यांनी आपल्याला वेगळा दिलेला आहे, म्हणजे बघा 3/4 आणि 1/4, 4 कॉमन आहे, जर काढून टाकला तर आपला रेशो राहील 3:1। हा ओल्ड रेशो आहे। शो द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2018। तर बॅलन्स शीट दिलेली, बॅलन्स शीटला कॅपिटल समीर आणि निशा ओल्ड पार्टनरचं कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंट तयार करतो त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। जनरल रिझर्व्ह सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आणि क्रेडिटर्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिणार आहोत। इकडे स्टॉक असेटला बघा, स्टॉक असेटला लिहिणार, फिक्चर असेटला लिहिणार, डेटर्स असेटला लिहिणार। आता आरडीडी दिलाय म्हणलं काहीतरी ऍडजस्टमेंट त्याच्यावर 100% असणार आहे। बिल्स रिसिवेबल असेटला लिहिणार आणि कॅश इन हँड कॅश अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करणार कॅशचा बॅलन्स। पुढे त्यांनी सांगितले दे ऍडमिट पूनम फॉर 1/5 शेअर ऑफ 1 एप्रिल 2018। बघा, त्यांनी काय करायचं ठरवलं आहे की पूनमला ॲज अ न्यू पार्टनर ऍड करायचं ठरवलं। किती हिस्स्यासाठी? जर ती आपल्या बिझनेसमध्ये आली तर तिला 5 रुपये ज्यावेळेस प्रॉफिट होईल त्यावेळेस 1 रुपये हिस्सा देणार आहे, म्हणजे 1/5 शेअरसाठी। आणि त्याच्यासाठी पूनमने बघा पहिल्या ऍडजस्टमेंटमध्ये सांगितले, काय सांगितले तर पहिल्या ऍडजस्टमेंटमध्ये सांगितले पूनम इंट्रोड्यूस 1,20,000 ॲज हर कॅपिटल, 1,20,000 कॅपिटल घेऊन आले। आपण याची एंट्री काय करणार? कॅपिटल आणलं, कॅश आली, कॅश अकाउंट ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पूनम कॅपिटल अकाउंट अशी एंट्री होणार आहे। त्याच्यानंतर पूनम वुड पे कॅश फॉर गुडविल। बघा, पूनमने काय केली? कॅश पेड केली गुडविल साठी, विच इज वुड बी बेस्ड ऑन 4 year परचेस ऑफ पास्ट 5 years प्रॉफिट। बघा, आपल्याला 4 year परचेस दिले, 5 वर्षाचा प्रॉफिट दिलाय, म्हणजे याची आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागणार आहे गुडविल कॅल्क्युलेशनची। कशी करायची ती बघूया। असेट रिव्हॅल्यूड सांगितलं त्यांनी, बघा फिक्चर झाले 45,000, बिल्स रिसिवेबल झाले 1,20,000, स्टॉक झालेला आहे 60,000 आणि डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू लेस प्रोव्हिजन ऑफ 20%। आणि डेटर्सचे काय की 20% आरडी असणार आहे। तर आरडी मध्ये सुद्धा वाढ झालेली, काय करायचं ते आपण बघूया। तर पहिल्यांदा स्टॉकला 1 स्टार मार्क करू, फिक्चरलाच करू, डेटर्सलाच करू आणि बिल्स रिसिवेबलला सुद्धा करू, सगळे ॲसेट रिव्हॅल्यूड झालेले। आणि त्यांनी आपल्याला इथे खाली बघा काय दिलेलं आहे, प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला, किती वर्षाचा? 5 वर्षाचा। इथे पहिल्यांदा एक चौथी ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी आधी सांगितले बिल्स पेएबल ऑफ ₹50,000 हॅज बीन ओमिटेड फ्रॉम द बुक्स, म्हणजे रेकॉर्ड केले नव्हते बिल्स पेएबल 15,000 रुपयाचे, तर रेकॉर्ड केले तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहावे लागतील आणि लायबिलिटी वाढणे लॉसेस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दुसरा इफेक्ट येईल। त्याच्यानंतर प्रॉफिट दिलेला आहे 5 वर्षाचा 60,000, 45,000, 75,000, 30,000 आणि 45,000। तर याची सुद्धा आपल्याला गुडविलची वर्किंग नोट जी आपण 2 नंबरला त्यांनी सांगितले त्याच्याशी रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे। सॉल्व करायला सुरुवात करत असताना फर्स्टली आपण काय करूया, आपली वर्किंग नोट करूया। गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं होतं थेरी पार्टमध्ये, जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर समजून घ्या, ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचे ते समजेल। तर फर्स्टली आपण वर्किंग नोटला लाव देऊ। आपली फर्स्ट वर्किंग नोट आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, त्याला आपण अंडरलाईन करणार आणि त्याच्यामध्ये फर्स्टली ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत, म्हणून नंबर ए ची स्टेप ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट
डिवायडेड नंबर ऑफ परचेस इयर भागिले नंबर ऑफ परचेस इयर. आता बघा टोटल प्रॉफिट आपल्याला 5 वर्षाचा दिलाय म्हणजे 5 वर्षाची बेरीज करावं लागेल. तर टोटल प्रॉफिट जो आपल्याला 5 वर्षाचा दिलेला आहे तो टोटल प्रॉफिट आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिल्या वर्षाचा आहे 60,000, तो आपण 60,000 लिहून घेऊया. प्लस करणार दुसऱ्या वर्षाचा जो प्रॉफिट आहे बघा इथं दिले प्रॉब्लेम मध्ये त्यांनी, इथं दाखवतो मी तुम्हाला पहा. पहिल्या वर्षाचा 60,000 आहे, दुसऱ्या वर्षीचा 45, 75, 30 आणि 45 असा 5 वर्षाचा दिलाय तो लिहून घेऊया आपण. पहिल्या वर्षात 60, दुसऱ्या वर्षीचा 45,000 प्लस तिसऱ्या वर्षीचा जो आहे तो आहे 75,000 प्लस चौथ्या वर्षीचा आहे 30,000 आणि प्लस 5व्या वर्षीचा आहे 45,000 असा 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. आता इथं फक्त मला एकच दुरुस्ती करायची की इथं नंबर ऑफ परचेस इयर जे म्हटले ना, इथं नंबर ऑफ परचेस इयर न लिहिता फक्त नंबर ऑफ इयर लिहायचे. परचेस इयरला आपण N2 करतो त्यामुळे फॉर्म्युला थोडासा चुकला होता. नंबर ऑफ इयर्स अशी चूक तुम्ही देखील करू शकता. नंबर ऑफ इयर, आता नंबर ऑफ इयर किती म्हणजे किती वर्षाचा प्रॉफिट दिलाय 60, 45, 75, 30 आणि 45 असे 5 वर्ष आहेत म्हणजे नंबर ऑफ इयर 5 करणार आपण. तर आता सगळ्या प्रॉफिटची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल प्रॉफिट भेटणार आहे 5 वर्षाचा टोटल प्रॉफिट 2,55,000 डिवायडेड 5 भागिले 5 केला आपण. तर आपल्याला आता ॲव्हरेज प्रॉफिट भेटणार आहे आणि तो असणार आहे 51,000. हा आला आपला ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे तो म्हणजे गुडविल. आता ॲव्हरेज प्रॉफिट तर कॅल्क्युलेट केला म्हणून लिहायचं गुडविल इज इक्वल टू बघा आपला जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे ॲव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ परचेस इयर. बघा आता ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे तर आपला ॲव्हरेज प्रॉफिट आलं होतं सर 51,000 आणि नंबर ऑफ परचेस इयर आहे 4. कुठं दिले तर प्रॉब्लेम मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये will be based on 4 year purchase of past profit of last 5 years. म्हणजे 4 वर्ष हे परचेस इयर असणार आहेत म्हणून आपण त्याला 4 केलं. आणि जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं गुडविल असणार आहे 2,04,000 रुपये. हे जे गुडविल आता आपण कॅल्क्युलेट केलं हे 2,04,000 रुपये हे टोटल फर्मचं गुडविल आहे. टोटल फर्मचं त्याच्यामधला शेअर त्यांनी सांगितले बघा. त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले 2 नंबरच्या की पूनम वुड पे कॅश फॉर विच तिचा जो शेअर आहे तो कॅश मध्ये ती पेड करणार आहे. म्हणजे आता आपलं जे गुडविल आलेले 2,04,000 त्यातला पूनमचा शेअर काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून देअरफॉर लिहायचं खालच्या ओळीला पूनम शेअर इन गुडविल थोडस वर घेतो इज इक्वल टू 2,04,000 इंटू 1 डिवायडेड 5 म्हणजेच 1/5. तर तिचा जो शेअर असणार आहे तो येणार आहे ₹40,800 म्हणजे तिच्या हिस्स्याचं गुडविल ती किती घेऊन येणार आहे कॅश मध्ये फक्त 40,800 रुपये घेऊन येणार आहे. तर हे गुडविल तिने कॅश मध्ये आणलं तर याची एंट्री काय होईल आपली आपल्याकडे कॅश येणार आहे कॅश अकाउंट ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं दुसरी एंट्री काय होईल गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशा 2 एंट्री आपल्याला कराव्या लागणार. तर ही गुडविल जे होतं ते महत्वाचं होतं त्याची वर्किंग महत्वाची होती ती आपण समजून घेतलेली आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. ही वर्किंग नोट केल्यानंतर आपण प्रॉब्लेम देखील समजून घेतलेला होता. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. फर्स्टली आपण काय करूया पोस्टिंग करायला सुरुवात करूया. बघा लॅबिलिटीला कॅपिटल दिलंय समीर आणि निशाचं. आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. समीरचा आहे 1,50,000 आणि निशाचा आहे 1,62,000. दॅट नेक्स्ट जनरल रिझर्व हा आपलं कॅपिटलच आहे कॅपिटललाच डिस्ट्रीब्यूट करायचा बाय जनरल रिझर्व आणि त्याची अमाऊंट आपण त्यांच्या कॅपिटल रेशो मध्ये जर वाटली कॅपिटल रेशो आपण कॅल्क्युलेट केलता 3:1 अशी जर डिस्ट्रीब्यूट केली तर आपल्याला 36,000 आणि 12,000 अशा पद्धतीने येणार आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला 4-5 ओळी जागा सोडायची लिहायचं क्रेडिटर्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे क्रेडिटर्सची ती आपण त्या ठिकाणी लिहून घेऊ ₹90,000. लॅबिलिटी ट्रान्सफर झाल्यात असेटला स्टॉक फिक्चर डेटर्स बिल्स रिसिवेबल सगळ्यांवर ऍडजस्टमेंट आहेत. बॅलन्स शीटच्या असेटला फर्स्ट लिहून घेऊया स्टॉक अमाऊंट आहे 90,000 इनरला लिहिणार. त्याच्यानंतर बघा पुढे आहे फिक्चर्स 60,000 बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहूया फिक्चर्स
अमाऊंट घेणार 60,000. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया. डेटर्स आहेत 1,50,000. बॅलन्स शीटच्या असेटलाच घेऊया डेटर्स. देन नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल 90,000 रुपये. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहूया आपण बिल्स रिसिवेबल. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 90,000 90,000. एक वेळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. अशा पद्धतीने सगळे असेट लिहिल्यात. कॅश राहिले, कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहून घ्यायचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण लिहून घेऊया कॅशची 75,000. अशा पद्धतीने सगळे असेट ट्रान्सफर केले. ऍडजस्टमेंट मध्ये पहिल्यांदा काय सांगितलंय की पूनम त्यांनी ऍड केली. तिने 1,20,000 रुपये कॅपिटल आणलेले तिचं शेअर मध्ये. कॅश आली, कॅशच्या डेबिटला लिहायचं टू पूनम कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 1,20,000. याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या पूनम कॅपिटलचे क्रेडिटला लिहिणार बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि पूनमच्या कॉलम मध्ये ते जे अमाऊंट लिहिणार 1,20,000 झालं. कॅपिटल लिहून घेतलं. पूनमचं गुडविल आणले आपण. गुडविल कॅल्क्युलेट केलं तर बघा किती आलं तर 40,800. तर त्याची एंट्री पहिली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे कॅशच्या डेबिटला आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल टू गुडविल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 40,800. आणि दुसरा इफेक्ट आपल्या गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट लिहिणार 40,800. नेक्स्ट पुढे बघा, हे झालं आपलं गुडविलची पहिली ट्रीटमेंट. गुडविल आणलेलं डिस्ट्रीब्यूट केलं तर डिस्ट्रीब्यूटची एंट्री काय करणार आपण गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. म्हणजे गुडविलच्या डेबिटला आपल्याला जुन्या पार्टनरची नावं लिहावी लागणार आहेत. तर त्या ठिकाणी लिहूया आपण टू समीर कॅपिटल अकाउंट. तिना एक या रेशो मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करणार तर ते असणार आहे 30,600 रुपये. आणि टू निशा कॅपिटल अकाउंट. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 10,200 रुपये. हे इकडं डेबिटला आहेत. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय गुडविल अकाउंट. समीरच्या कॉलम मध्ये 30,600 आणि निशाच्या कॉलम मध्ये 10,200. इथं डॅश. 2 नंबरची एंट्री केली. 3 नंबर मध्ये असेट रिअलाइज सांगितलंय. फिक्चरची व्हॅल्यू 45,000 झाले. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी फिक्चर्स लिहिले त्या ठिकाणी आपण आउटरला लिहूया 45,000. इनरला त्याची व्हॅल्यू आहे 60,000. कमी झालेले 15,000 आणि त्याला लिहायचं लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार 15,000 रुपये. आणि आउटरला 45,000. 15,000 रुपये लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं. म्हणजे P&L ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. आणि त्या ठिकाणी लिहायचं टू फिक्चर्स. आणि त्याची व्हॅल्यू लिहायची 15,000 रुपयांनी कमी झाला 15,000 रुपये झालं. फिक्चर झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल 1,20,000 झाले. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी बिल्स रिसिवेबल लिहिले तिथं आउटरला लिहायचं 1,20,000. आणि इनरला 90,000 व्हॅल्यू आहे. वाढणार आहे ऍड इनक्रीज. कितीने वाढलं तर ते वाढलं 30,000 आणि 30,000 आपण त्या ठिकाणी ऍड केले. 30,000 फायदा आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बिल्स रिसिवेबल आणि अमाऊंट लिहिणार 30,000. नेक्स्ट काय रिव्हॅल्यूड झाले. स्टॉकची व्हॅल्यू 60,000 झाले. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी स्टॉक दिलाय त्या ठिकाणी आउटरला आपण लिहिणार 60,000. बघा 90,000 होता तो 60,000 झाला. कमी झाला त्याला म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. कितीने कमी झाला 30,000 कमी झाला म्हणून तर 60,000 झालाय. 30,000 90 मधनं वजा होतील आउटरला 60. 30,000 लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू स्टॉक. अमाऊंट लिहिणार आपण ₹30,000 30,000. स्टॉक झाल्यानंतर डेटर्स जे आहेत ते 20% कमीने आहेत. म्हणजे 20% RDD आपण त्यातनं वजा करणार आहे. तर डेटर्स कडे जायचं. त्या ठिकाणी लिहायचं लेस RDD ॲट 20%. 1,50,000वर 20% RDD येणारे 30,000 रुपये वजा होतील. आउटरला 1,20,000 येतील. आणि हा 30,000 RDD जो आहे तो लक्षात घ्या बॅलन्स शीटला 15,000 आहे आणि तो वाढून 30,000 वर गेला. म्हणजे ऍक्च्युअल त्याच्यात वाढ 15,000 झाली. फक्त 15,000 आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवणार. 30,000 दाखवणार नाही. लक्षात राहू द्या. टू RDD. अमाऊंट लिहिणार 15,000. त्याच्यानंतर बिल्स पेएबलची व्हॅल्यू जी आहे ती 15,000 आपण लिहिलीच नव्हती. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपण लिहूया बिल्स पेएबल. अमाऊंट लिहिणार 15,000. आणि लॅबिलिटी वाढणे लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू बिल्स पेएबल. अमाऊंट लिहिणार 15,000. अशा पद्धतीने आपण सगळे ऍडजस्टमेंट केलेले आहेत. ही चौथी वर्किंग आहे ती आपल्याला गुडविल कॅल्क्युलेशन साठी होती. वर्किंग नोट केलेले आहे. ऍडजस्टमेंट कंप्लीट केलेले आहे. सगळे केलेले. क्लोज करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटची टोटल आहे 75,000 रुपये. तीच लिहिणार आपण क्रेडिटला 75,000 रुपये. त्यातनं ते 30,000 जर वजा झाले तर 45,000 रुपये लॉस राहणार आहे. तो जुन्या पार्टनरला वाटणार म्हणून लिहायचं बाय
ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लिहायचं लॉस. जुन्या पार्टनरची नावं लिहूया. पहिला आहे समीर आणि दुसरी आहे निशा. समीरला 3 हिस्से द्यायचे, निशाला 1 हिस्सा द्यायचा आहे. 45,000चे 3 हिस्से जर केले तर 33,750 आणि 11,250 अशा पद्धतीने आपण ते डिस्ट्रीब्यूट करू. हे इकडे क्रेडिटला आहेत लॉस, तर डेबिटला लिहावा लागेल. डेबिटला लिहायचं टू रिव्हॅल्युएशन पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात लॉस अमाऊंट लिहिणार 33,750 आणि 11,250 इथं डॅश. आणि आता काय करायचं आपल्याला, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करताना आपण फर्स्ट काय करूया, जो नवीन पार्टनर आहे बघा 1,20,000 त्यांनी कॅपिटल आणलं. क्रेडिटची टोटल जास्त आहे तीच डेबिटला लिहू 1,20,000 आणि वजा होण्यासाठी काहीच नाही, बॅलन्सिंग फिगर सुद्धा 1,20,000च राहणार. त्याच्यानंतर इथं 1,62,000 12 आणि 10 200 जर टोटल केली नंबर 2च्या तर 1,84,200 रुपये. तेच डेबिटला लिहिणार 1,84,200 रुपये आणि त्यातनं 11,250 जर वजा झाले तर 1,72,950. त्याच्यानंतर 1,50,000 36 आणि 30,600 यांची जर टोटल केली तर 2,16,600 टोटल येणार आहे. तीच आपण डेबिटला लिहिणार 2,16,600 रुपये आणि त्यातनं 33,750 जर वजा केले तर 1,82,850 येईल. याला लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा बॅलन्स कॅपिटल बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला यायचं. त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट समीरचा बॅलन्स लिहायचा 1,82,850. त्याच्यानंतर निशा 1,72,950 आणि पूनम 1,20,000. अशा पद्धतीने याची टोटल आपण सगळी आउटरला घेऊन टाकूया 4,75,800. त्याच्यानंतर गुडविल कॅश अकाउंट क्लोज करा. बघा गुडविल अकाउंट 40,800 रुपयांनी क्लोज होणार आहे. डेबिट आणि क्रेडिटची टोटल 40,800. कॅश अकाउंट बघा डेबिटची टोटल जास्त आहे 2,35,800 रुपये. तीच आपण क्रेडिटला लिहूया 2,35,800. वजवण्यासाठी काहीच नाही 2,35,800 बॅलन्सिंग फिगर राहील. याला नाव द्यायचं आपण बाय, ही जी बॅलन्स राहिलेला आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि ही बॅलन्सिंग फिगर आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अमाऊंट लिहिणार 2,35,800 रुपये. आणि काय करणार आहोत आता आपण हे अकाउंट म्हणजे बॅलन्स शीट आपली क्लोज करणार. जर लॅबिलिटीची टोटल केली आपण तर लॅबिलिटी आपल्याला भेटणार आहे 5,80,800. तीच असेटची टोटल असणार आहे 5,80,800 रुपये. अशा पद्धतीने ही बॅलन्स शीट आपली टॅली झालेली आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर व्हिडिओ समजलेला असेल, एक्झाम्पल शिकवलेला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला शिकवण्याची मेथड कशी वाटली, तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट काय असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही नक्की त्याचा प्रतिसाद देऊया. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.